संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पाऊस पडण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी केवळ बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण निर्मिती होते. अरबी समुद्रात त्या प्रमाणात वातावरण निर्मिती नाही, परंतु पुढील काही दिवसात ती वातावरण निर्मिती होईल असं वाटतं. या ठिकाणी बाष्प निर्मिती होत असून या बाजूने मान्सूनचे वारे प्रवाहित होत आहेत. त्यामुळे यदा कदाचित ही सिस्टम भारताला वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. शिवाय उत्तर भारतामध्ये जूनमध्ये फारसे WD नसतात, परंतु आज एकापाठी एक WD सरकताना दिसत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक आहे. आपण या ठिकाणी बघतो की मान्सूनची प्रगती जवळपास 8-9 दिवसापासून या ठिकाणी पश्चिमी शाखेकडून झालेली नाही. पूर्व शाखेकडून देखील 4 दिवसापासून कुठलीही प्रगती झालेली नाही आहे. म्हणजे मान्सून ठप्प अवस्थेमध्ये अजूनही आहे. आज जूनची 17 तारीख आहे. अजूनही उष्णतेची लाट मध्य भारतावर स्पष्ट दिसते. आज काही भारतीय हवामान खात्याने फारसं पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. केवळ विदर्भामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. उद्या 18 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट सर्वत्र असण्याची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी भरपूर पावसाचे दिवस असतात त्या ठिकाणी उष्णतेची लाट असणं हे एक दुष्काळी संकेतच आहेत. त्यामुळे या वर्षाच्या पाऊसमानाला कोणी हलक्यात घेऊ नका. 19 तारखेला देखील महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार 20 तारखेला देखील केवळ विदर्भात पावसाचं वातावरण दाखवलं गेलंय. इतरत्र कुठेही पावसाचं वातावरण दाखवण्यात येत नाही आहे. 20-21 तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढेल असं म्हणत असताना भारतीय हवामान खात्याने मात्र आपल्याला 21 तारखेपासून पावसाचं प्रमाण भारतामध्ये खूप कमी होईल असे संकेत दिले आहेत. मॉडेल आपल्याला पाऊस 22 तारखेपासून वाढेल असं दाखवत आहेत, परंतु भारतीय हवामान खात्याने मात्र कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज दिलेला नाही. आणि आपण या प्रतिमेमध्ये बघतो WDच्या प्रभावाने जरी भारताच्या या भागामध्ये थोडा थंडावा असला तरी महाराष्ट्राची परिस्थिती सर्वात बिकट या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आलेली आहे आणि सातत्याने उष्णतेची लाट देखील दाखवण्यात आलेली आहे. या परिस्थितीत आपल्याला हे बघायचं की खरंच भारतात पाऊस पडतोय का? तर प्रत्येक दिवशी भारतामध्ये पाऊस पडतोय, परंतु त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. आता महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भामध्ये गेल्या 48 तासात देखील पाऊस झालेला आहे. काल 16 तारखेपर्यंत हवामानातील सगळं परिस्थितीचा आढावा घेता कोणत्याही प्रकारे कोणत्याही जिल्ह्यामध्ये विशेष हवामानात बदल झालेला नाही. जोपर्यंत वाऱ्यांचा प्रभाव हा या ठिकाणाहून अशा पद्धतीने भारतावर येत राहील तोपर्यंत मान्सून सक्रिय होणं फार अवघड राहणार आहे आणि मुख्य मान्सूनचे वारे या पद्धतीने या बाजूने निघून जात आहेत. जोपर्यंत ही अवस्था आहे तोपर्यंत मान्सून सक्रिय होणं फार कठीण आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज पूर्णतः GFS मॉडेलवर अवलंबून असतो. GFS मॉडेलने दिलेले अंदाज महाराष्ट्रामध्ये फार जुळत नाही. या ठिकाणी विदर्भात थोडी पावसाची शक्यता सध्या 17 तारखेला आहे. 18 तारखेलाही विदर्भात पावसाची शक्यता राहील. 19 तारखेलाही थोड्याफार प्रमाणात पावसाचं वातावरण आहे. 20 तारखेला मात्र कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव अजून वाढतोय आणि संपूर्ण भारतावर हे वारे पसरत आहेत. पर्यायाने मान्सूनचे वारे वीक असल्यामुळे या वाऱ्यांचा प्रभाव अजून कायम आहे. 21 तारखेला मात्र एक WD सक्रिय होत असल्यामुळे या भागात बाष्प निर्माण होईल आणि ही काही प्रमाणात कोरड्या वाऱ्यांना रोध निर्माण करू शकतात. तर GFS मॉडेलने कुठल्याही प्रकारे पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिलेले नाहीत. 23 तारखेला मात्र GFS मॉडेल थोडं दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिलेत. पूर्व भारतात पाऊस पडतोच आहे. उत्तर भारताच्या या भागातही पाऊस आहे. त्यानंतर 24 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात दाखवण्यात आलंय.
एक ट्रफ या भागात वाढेल अशा प्रकारचा देखील जीएफएसचा अंदाज, आणि या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होईल असं देखील दाखवण्यात आलंय 25 तारखेला. जीएफएस मॉडेलने एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा हलकं चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि त्यामुळे पूर्वेकडून मान्सून 25-26 तारखेला पुढे सरकू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला. आणि या ठिकाणी जेव्हा सर्क्युलेशन तयार होतो तेव्हा या ठिकाणावरून वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आणि पर्यायी पावसाचं वातावरण निर्माण होण्यासाठीचे अनुकूल संकेत येतात. आज 17 तारखेपासून थोडं वातावरण बदलू शकतं असा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. आज देखील नागपूर आणि अमरावतीच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. थोडं लातूरच्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि आजपासून कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण किंवा ढगाळ परिस्थिती वाढेल आणि थोडं या भागामध्ये म्हणजे नाशिक पश्चिमच्या भागामध्ये किंवा थोडं वसई विरारच्या भागामध्ये आपण बघतो की म्हणजे ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं का हे बघावं लागणार आहे. 18 तारखेला मात्र असलेल्या वातावरणात आणखी घट म्हणजे प्रभाव कमी होताना दाखवण्यात आलाय. 19 तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने थोडं प्रमाण पावसाचं वाढू शकतं असा अंदाज देण्यात आलाय. 20 तारखेला अतिपूर्व विदर्भामध्ये म्हणजे गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आणि अरबी समुद्रातून पहिला बदल कोकणामध्ये पावसास अनुकूल स्थिती 20 तारखेला दाखवण्यात आली आहे. 21 तारखेला अरबी समुद्रातील शाखा प्रभावी होईल असा ECMW मॉडेलचा आत्ताचा अंदाज आहे. 22 तारखेला पावसाळी वातावरण तयार होईल हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रात अनेक भागात हा पाऊस असेल. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, परंतु हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. जीएफएसने हा अंदाज दिलेला नाही. 23 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो. कोकणात हा मुसळधार पाऊस असू शकतो. त्यामुळे आपण कालच्या व्हिडिओमध्ये किंवा सांगितलेलं आहे की सरासरी बदलेल पावसाची आणि पहिल्या पंधरवड्यात जरी पाऊस झालेला नसला तरी शेवटच्या पंधरवड्यामध्ये जूनमध्ये महाराष्ट्रासाठी तरी चांगली वार्ता असेल असा अंदाज आहे. 24 तारखेला देखील आपण बघतो मराठवाड्याच्या बऱ्याच भागात चांगलं पावसाळी वातावरण आहे. विदर्भामध्ये आहे, त्याचबरोबर कोकणामध्ये सर्वदूर चांगला पाऊस आहे. केवळ हा पर्जन्यछायेचा प्रदेशात सुटतोय. 25 तारखेला पावसाचं प्रमाण कमी होत आहे. थोडं दक्षिणी भागात पावसाचं वातावरण आहे. कोकणामध्ये पावसाळी वातावरण आहे. 26 तारखेला देखील पावसाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक होतंय, परंतु वातावरण आहे म्हणजे मान्सून पुढे सरकण्यासाठीचं वातावरण आहे. विदर्भामध्ये पाऊस आहे तो कारण आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे की ECMW मॉडेलने आपल्याला खूप साथ दिलेली आहे. 27ला तसं उत्तरेकडून महाराष्ट्राच्या पाऊस कमी होतोय. दक्षिणेकडे पाऊस असणार आहे. या भागामध्ये पाऊस आहे, मात्र याच्यावरती पाऊस कमी आहे. आणि आपण नेहमी सांगत आलो उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ या भागात पाऊस कमी राहील हा आपण सुरुवातीपासून सांगत आलो. 28 तारखेला आता फार पुढचा अंदाज बघण्यात अर्थ नाही कारण ते अंदाज सारखे बदलतात. पूर्व विदर्भामध्ये पावसात जोर वाढू शकतो असा अंदाज आहे. कोकणामध्ये पाऊस राहू शकतो असा एक अंदाज आहे. त्यामुळे आपण बघूयात की नेमकी काय घडत आहे, कारण यावर्षी सुपर अल्निनो किंवा स्ट्रॉंग अल्निनोचा आपण अनुभव घेतो होतो आणि गेल्या 75 वर्षातला हा सर्वात ताकदवर एल्निनो आहे. आपण जेव्हा 1 जुलैपर्यंतचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा जर महाराष्ट्राची फक्त परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात तसा सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आता प्रत्यक्ष काय होऊ शकतं, शेवटी हे हवामान सुद्धा हे अंदाज सुद्धा 50 ते 60% मॉडेलचे जुळत आहेत यावर्षी. नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीच्या म्हणजे विदर्भाच्या दिशेने आज
पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकण विभागात थोडं ढगाळ वातावरण वाढू शकतं. खास करून